जंगलातला वाघ समोरासमोर बघितला आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. पण जंगलात वाघ शोधणं काही सोपं काम नाहीये. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. दुरांतो एक्सप्रेसने रात्रभर प्रवास करून सकाळी नागपूरला उतरलो. तिथून पुढे गाडीने 2.5 तासाचा प्रवास करून या सुंदर रिसॉर्टमध्ये पोहोचलो. ताडोबामध्ये यायचं म्हणजे परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे आणि यावेळेस प्लॅनिंगची संपूर्ण जबाबदारी जंगल देखो यांची होती. दुपारचं मस्त जेवण झाल्यावर आराम करून पहिल्या सफारीला निघालो. जीपमध्ये बसलो, मोबाईल पेटीमध्ये जमा केले आणि कोलारा गेटने जंगलाच्या आत गेलो. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघणार होतो हा विचार करूनच मला खूप भारी वाटत होतं. गाईडकडून जंगलाची माहिती घेत जीप हळूहळू पुढे जात होती. आमच्या सगळ्यांची नजर वाघ आणि इतर प्राणी बघण्यासाठी भिरभिरत होती. जंगलात वाघ दिसेल की नाही हे साक्षात ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. थोड्याच वेळात आम्ही एका पाणवठ्याजवळ पोहोचलो. गाईडने इशारा केला आणि समोर वाघ आहे असं सांगितलं. आमच्या सगळ्यांच्या नजरा एकदम समोर खिळल्या. उंच वाढलेल्या गवतातून भला मोठा वाघ चालत पाण्यात आला. त्याचा तो रुबाब बघून मी 2 मिनिटं शांत झाले आणि माझे डोळे फक्त त्यालाच बघत होते. जंगलाच्या राजाला आज मी माझ्या डोळ्यांनी समोरासमोर बघतेय. माझा विश्वासच बसत नव्हता. या वाघाचं नाव आहे झायलू. जवळपास अर्धा तास तो पाण्यात बसून होता आणि आम्ही एकटक त्याला बघत होतो. पहिल्याच सफारीत वाघ बघायला मिळाला याचं समाधान चेहऱ्यावर होतं. अजून आमच्या 3 सफारी बाकी होत्या. त्यात पुढे काय काय बघायला मिळेल याची उत्सुकता अजूनच वाढली. अंधार होत आला आणि आम्ही गेटकडे परत आलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.